मुंबई दिनांक 20 ऑगस्ट महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आयोजित केलेल्या दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई पत्रकार संवाद यात्रेची सांगता आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली। या समारोप कार्यक्रमात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांच्या विविध मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन दिलं। ते म्हणाले की येत्या 8 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्रकारांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करू। पत्रकारांच्या जीवनात स्थैर्य कसं आणता येईल याबद्दल निर्णय घेऊ। पत्रकार संवाद यात्रा दिनांक 28 जुलै नागपूरच्या दीक्षाभूमीवरून सुरू झाली होती। या यात्रेच्या माध्यमातून पत्रकार संघाने विविध मागण्या मांडल्या होत्या। समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करणार असल्याचं आश्वासन दिलं। त्यांच्या भाषणात त्यांनी वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि पत्रकार संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की ग्रामीण महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या संवाद यात्रेच्या माध्यमातून समजावून घेतल्या आहेत। श्री वसंत मुंडे यांनी प्रास्ताविक भाषणातून त्या स्पष्ट केल्या। यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन 8 दिवसात स्वतंत्रपणे बैठक घेऊ, मागण्यांवर सविस्तर चर्चा करून योग्य मार्ग काढू। पत्रकारांच्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न। अलीकडच्या काळात माध्यम क्षेत्र असंघटितांचं क्षेत्र झालेलं आहे। पत्रकारांसाठी विद्यावेतन, आरोग्य विमा, पेन्शन आणि आजारपणामध्ये मदत या माध्यमातून त्यांच्या जीवनात स्थैर्य आणण्याचा प्रयत्न सरकार करेल, असं पाटील यांनी स्पष्ट केले। जिल्हा दैनिकांसाठी स्वतंत्र जाहिरात धोरण राबवण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली। तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या सूचना करण्यात येतील असंही त्यांनी सांगितले। पत्रकार संवाद यात्रा आणि परिवर्तन। विधान परिषदेच्या सदस्य पंकजा मुंडे यांनी वसंत मुंडे यांचे अभिनंदन करताना दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढल्याबद्दल मी वसंत मुंडे यांचं अभिनंदन करते। अशा प्रकारच्या यात्रा फक्त मुंडे यांनाच चांगल्या जमतात। गोपीनाथरावांनी संघर्ष यात्रा काढली होती आणि त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं। आता वसंतरावांनी पत्रकार संवाद यात्रा काढली, जी पत्रकारांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणेल असंही त्यांनी सांगितलं। यात्रेत सहभागी असणारे पदाधिकारी। कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे, समन्वयक संतोष मानूरकर, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, डिजिटल मीडिया प्रमुख सिद्धार्थ भोकरे, ज्येष्ठ संपादक किसनभाऊ हासे आणि विविध विभागांचे अध्यक्ष उपस्थित होते। वसंत मुंडे यांनी सर्व पत्रकारांच्या मागण्यांवर सखोल विचार करून सरकारने दयेच्या आणि मायेच्या भूमिकेतून पाहण्याची विनंती केली आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर विश्वास आरोटे यांनी केले। आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, मराठी पत्रकारितेचे जनक श्री बाल जांभेकरांचे नमन करून इथे आपले सर्वांसाठी आज जे ऐकणार आणि ते आपल्या विषयावर लक्ष देणारे असे आमचे सर्वांचे नेते, आपले पण नेते, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जुजारू, लढाकू आणि कार्यक्षम अध्यक्ष श्री वसंत मुंडेजी, श्री विश्वास अरोडेजी, प्रमुख संस्थापक श्री संजय भोकरेजी, सोशल मीडियाचे श्री सिद्धार्थ भोकरेजी, प्रवीण सकपालेजी, विश्वास आरोडेजी आणि मंच पर जमलेले सर्व माझे बंधू आणि इथे मोठी संख्यामध्ये महाराष्ट्रातले कोणाकापत आलेले माझे पत्रकार मित्रांनो, वेळेची मर्यादा आहे। मी पालकमंत्रीचे नाते एक मुंबई सबर्बनमध्ये एक गणपती मंडळाची समन्वय बैठक आज ठेवली होती। ते बैठक 3 वाजता सुरू होणार होती आणि ते सुरू पण झाली, पण रात्री उशिराने मला माझे नेते माननीय देवेंद्र फडणवीसचा फोन आला होता। त्याने सांगितलं की ते उद्या असा एक कार्यक्रमामध्ये आपले जायचे आहे। मी त्यांच्या आदेशानुसार मी इथे आलो। सकाळी बावनकुळे साहेबांचा पण फोन आला होता, त्याने पण सांगितलं की तुम्ही वेळेवर तिथे जाणार ना। ते दोघी तुमचे जवळचे मित्र असं मी त्यांचे समजू शकतो की ते 2-3 वेळा फोन केला, पोहोचा तिथे, त्यांचे ऐकून घ्या। मी स्वतः येऊन यायचा होता, पण ते दिल्ली गेले, दोघे दिल्ली गेले। म्हणून मी माननीय चंद्रकांत पाटील आपले सर्व विषय ऐकणार आहे, ते विषयावर बोलणार पण आहे। पण मी असं सांगू शकतो की ते आज आपले पत्रकार काय करतात, ते लोकांची जे समस्या आहे, लोकांचे जे मांडण्याचे विषय आहे, ते एकत्र करून
सरकारकडे किंवा योग्य स्थानामध्ये पोहोचतात. मी आता इथे पण मुंडे साहेब पत्रकाराचा रोल करणार आहे. तुमची सर्व समस्या एकत्र करून ऐकून देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, चंद्रकांतदादा पाटील यांच्यात पोहोचणार आहे. तर तुमचे मेंबरशिपमध्ये माझ्या पण नाम लिहून घ्या. हा एक धडाशीचा निर्णय तुम्ही घेतला की तुम्ही दीक्षाभूमीतून मंत्रालय असा एक मोठा प्रवास पायातून केला. काय साध्य होणार आहे, काय होणार आहे मला माहीत नाही. तुमच्या मनामध्ये काय ते पण मला माहीत नाही. पण मी असं समजू शकतो की जो मनापासून आपण प्रयत्न करतात ईश्वर पण आपला आशीर्वाद देतात. वर्षापूर्वी महात्मा गांधींनी अशी नमक यात्रा आंदोलन सुरू केली होती. एक मुठ्ठी नमक गुजराततून तिथे आले होते. ते नमक आंदोलनामध्ये इतका मोठा ताकद निर्माण झाली की इंग्रजांनी ते भारत त्याने सोडून पळावा लागला. आत्ता इथे आपली जे समस्या, आपले जे विषय आपण सर्व मांडले, तर सर्व विषयावर मी काय जास्त बोलू इच्छितो नाही. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, मला देवेंद्रजीने सांगितलं आहे, त्याने सांगितलं आहे की मला शब्द त्याने द्यावा की मी बॉम्बे आल्यानंतर लगेच आपले सर्वांचे बरोबर मीटिंग घेणार आहे, आपलं ऐकणार आहे. आणि पूर्वी जे त्यांच्या तुम्ही 3 वेळा देवेंद्रजीचं नाम घेतला की देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तसा झाला तसा झाला. आता परत तसाही होणार आहे. तुमची सर्व मागण्या त्यांच्याकडे महेंद्र दादा पोहोचणार आहे, त्याचं समाधान पण होणार आहे असा तुम्ही विश्वास ठेवा. आणि जे काही तुम्ही सांगितलं की गाव तिथे मंत्रालय, सर्व 10,000 रुपयाचा बजेट प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये झाला पाहिजे. तो इथे मी आलो तर काही आपले धन्यवाद दिला पाहिजे. म्हणून माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये स्किल डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये 500 ITI आहे. तो 1-2 महिन्याच्या आत प्रत्येक ITI आम्ही बजेटचा प्रोव्हिजन करू. नाही ते बजेटमध्ये आपले जे लहान पत्र आहे, ज्याने जिसका ना पूछे कोई हाल उसका है गिरधारी लाल, त्याने तिथे आपण तुम्ही लिस्ट द्या. त्यात आपण ते ॲक्रिडिटेड पत्र जे आहे त्याने ते आपण परमानंट ऑर्डर करू. ते नेहमी तिथे बजेट देतील. त्यांचा पण लाभ काय जास्त होणार नाही, पण तुमच्या मानसाठी, ते रिकॉग्नायझेशनसाठी. आणि ते सर्व जे ॲक्रिडिटेशनचे विषय, मेडिकलचे विषय, ते काही जास्त मोठे विषय नाही आहे. आत्ता लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, लाडका पत्रकार पण होणार आहे. होणार आहे. तुमच्याशिवाय कोणाचे काही नाही. एक जुनी कहावत आहे की राक्षस की जान तोते की गर्दन में, राजनीतिज्ञों की जान पत्रकारों में. तुम्ही आहे म्हणा, मी आहे. तो ते मी परत एक वेळा मनापासून क्षमा मागतो. मला ते थांबायचं होतं. मी बराबर 2:30 आलो होतो, पण ते आपण सर्वांचे ऐकणार होते. जी गरज पण होती, ते विषय काय ते ऐकणाऱ्याची गरज पण. दादाने मला सांगितलं तुम्ही तर थांबा, विषय तरी ऐका कमीत कमी, नंतर तुम्ही बोला. मी दादा काय विषय तयार करून आलो नाही, फक्त असेही चौके छक्के मारले. आता तुम्ही विषयावर तुम्ही बोला. दादा शिक्षण मंत्री आहे, दादा आमचे नेता आहे, दादा बोलणार आहे. मी दादाची पण क्षमा मागतो, आपल्या सर्वांची क्षमा मागतो. 1 महिन्याच्या आत माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा पाटीलजी आणि बावनकुळे साहेब आपला भेटणार आहे ना. फक्त भेटी फोटोग्राफीसाठी होणार नाही आहे. हा भेटी काही का निर्णय आपल्यासाठी करणार आहे असा आपला सर्वांनी विश्वास देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 28 जुलैपासून सुरू झालेली दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा आज संपन्न झाली. जवळजवळ रोज ती यात्रा ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पत्रकारांशी तर संवाद साधला गेलाच, पत्रकारांच्या तर समस्या समजून घेतल्या गेल्याच, पण सर्वसामान्य माणसांशी सुद्धा संवाद साधून काय नेमकं महाराष्ट्रामध्ये ग्राउंड लेवलला चाललं आहे असा एका अर्थाने अंदाज घेणारी, आपल्या प्रश्नांना प्राधान्याने पण सर्वसामान्य माणसांना काय वाटतंय असा फील ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, असा घेणारी ही यात्रा त्या दिवशी जेव्हा त्या जिल्ह्यात जात होती त्याच्या बातम्या येत होत्या. आणि एक उत्सुकता माझ्यासारख्या ॲक्टिव्हिस्ट, कारण मी मूळ राजकारणी नाही, मूळ मी विद्यार्थी परिषदेचा एक ॲक्टिव्हिस्ट,
आणि तोही मांडवाकडून गेलेला नाही. तर 13 वर्ष मी संघटनेसाठी घर सोडलं होतं. ती परंपरा आहे आमच्याकडे की काही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष संघटनेसाठी घर सोडायचं आणि संघटना सांगेल ती कामं करत जायची आणि तिथून संघटना वाढवायची. असं 13 वर्ष मी सोडलं होतं. त्यामुळे माझ्याकडे 1 जिल्हा, 3 जिल्हे, मग 1 राज्य, मग 3 राज्य, शेवटी मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झालो. आणि त्यामुळे काय मांडताय, काय चाललं आहे याच्याकडे माझं लक्ष होतं. त्यावेळेस संजय भोकरे जेव्हा म्हणाले की रोजचं काय चाललं हे पाहताय हे चांगलं आहे, परंतु संकलन जेव्हा होईल, समारोप जेव्हा होईल तेव्हा जर तू आलास तर खूप जिवंत अनुभव ऐकायला मिळतील. आणि वसंतराव मुंडेंच्या भाषणामधून ते जाणवलं की माणूस प्रत्यक्ष बाहेर पडला तर त्याला थेरॉटिकल भाषण करावं लागत नाही, तेव्हा प्रॅक्टिकल भाषण होतं, त्याची तयारी, त्याचं लिखाण करावं लागत नाही. तसंच वसंतराव मुंडेंच्या बोलण्यातून जाणवलं. तर अशा या पत्रकार संवाद यात्रेच्या समारोपाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्याने आपल्या सगळ्यांचे बुजुर्ग म्हटल्यानंतर माझं एवढं वय झालं आहे का, बुजुर्ग याचा अर्थ असतो की बा आम्ही सगळे ज्यांना मान देतो, अशा आपल्या सगळ्यांचे बुजुर्ग संजयजी भोकरे उपस्थित आहेत. आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष वसंत मुंडेजी आहेत, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे आहेत, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथजी जाधव आहेत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयसजी भगवान आहेत. माझ्या नावाचे पण कुठले अध्यक्ष तुमचे? चंद्रकांत पाटील नावाचे अध्यक्ष. हां, ते माहिती आहे, तेच नाही आणखी नवीन कोणी. काल परवा आपण अजितदादांच्या बैठकीत भेटलो. हां, कृष्णा चौगुले उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष दत्तात्रय बोरगे, सचिव सुरेश पाटील, शहराध्यक्ष प्रमोद वनगुत्ते, खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. परंतु जसं मंगलप्रभाजींना जायचं होतं कारण महानगरपालिकेत बहुतेक त्यांना पोचायचं होतं, काही मिटिंग्ज होत्या, तसं माझ्याकडे मी महसूल मंत्री असतानापासून मी अर्धन्यायिक म्हणजे कॉशा ज्युडिशरी आहे की ज्याच्यासमोर केसेस चालतात. आता ह्या महसूल मंत्री म्हणून जेवढ्या चालायच्या म्हणजे लिटरली आठवड्यात 50 मला चालवायला लागायच्या, तेवढ्या आता नाही. शिक्षण विभागात, वस्त्रोद्योग एवढ्या नसतात, पण असतात. तर त्या 9 सुनावण्या आता आहेत ज्या पूर्ण करून मला बरेच दिवस ग्रंथालयाचे पुरस्कार राहिले होते. 3-4 वर्ष होते जास्त कोविडपासून, ते आज आहेत SNDT. असं 2 व्यवधान आहेत. राज्यपालांना सुद्धा त्या वेळेला ज्या कंप्लेंट येतात त्याच्या सुनावण्या घ्यायला त्यांना वेळ नसतो, मग ते मंत्र्यांना अलॉट करतात. त्यात 9 व्यतिरिक्त 4 राज्यपालांचे. आणि त्यामुळे मी सगळा वेळ कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. परंतु खूप समस्या मी आधी समजून घेतल्या, खूप समस्या वसंतराव मुंडेंच्या बोलण्यातून आल्या. त्यामुळे माझं त्याच्यावरचं म्हणणं आणि कार्यवाही काय करणार होतं आपण या विषयामध्ये हे मांडून मी माझं बोलणं संपवेन आणि लगेच मात्र निघेन. प्रामुख्याने जो मुद्दा वारंवार ह्या क्षेत्राच्या बाबतीत येतो ते हे क्षेत्र हे बहुतांश असंघटित मानलं जातं. संघटित आणि असंघटित हे नोकऱ्यांमधले 2 शब्द आहेत. संघटित कोण? तर ज्यांना प्रामुख्याने हात लावू शकत नाही कोणी, ज्यांना सगळ्या प्रकारच्या सवलती असतात, पगार असतो, पगारवाढ असते, प्रमोशन असतं, रिटायरमेंट असते, प्रॉव्हिडंट फंड असतो, ESIS असतो, ग्रॅच्युइटी असते, पेन्शन असते, मेडिकल फॅसिलिटी असते, वर्षातून एकदा फिरायला जाण्याची फॅसिलिटी असते. हा एका अर्थाने संघटित की ज्याचा कायद्याने ते परमनंट झाले, त्यांची युनियन झाली, त्यांची युनियन त्यातल्या एखाद्यावर अन्याय झाला तरी भांडेल. मग फार मोठा वर्ग या देशामध्ये असंघटित आहे. म्हणजे मग तुम्ही आहात की तुम्हाला त्या वर्तमानपत्रामध्ये परमनंट नोकरी असेल तर मग तुम्ही संघटित आहात, मग तुम्हाला उमेदीचा कालावधी तो टिकला पाहिजे. सेम अबाउट पत्रकार पहिली 5 वर्ष त्याला खडकू पण देत नाही त्याचा मालक. तो म्हणतो की तू फिर, जाहिराती गोळा कर, मग तुला मी 10% देतो, 8% देतो. मग ते मिळत पण नाही कारण त्या जाहिरातीचे पैसे वसूल होत नाही. मग तुझा मालक म्हणतो की तू वसूल नाही केली तुला कुठून देऊ. आणि त्यामुळे 5 वर्ष त्याला आपण जगवलं पाहिजे की तू बिलकुल पळायचं नाही, राग ठामपणे उभा राहा. आणि जगवण्यासारखी आवड. मग आम्ही प्रत्येकाला दर 1000 रुपये देतो असं नाही चालत. 10,000 रुपये, 12,000 रुपये, 15,000 रुपये अप्रेंटिसशिप ॲक्टमध्ये जी अमाऊंट आहे आणि ह्याला केंद्र सरकारशी जोडता येईल. आता केंद्र सरकारने इन जनरल एक योजना दिली की ज्याच्यामध्ये त्यांनी 22,000 रुपयाचं स्टायपंड हा घोषित केलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये नोकरीची गॅरंटी नाही,
3 वर्षाची अप्रेंटिसशिप, ज्या अप्रेंटिसशिप काळामध्ये त्याला 22,000 दरमहा स्टायपंड मिळेल, त्यामुळे त्याला पगार म्हटलेला नाही, त्याला विद्यावेतन म्हटलेलं आहे. आणि 3 वर्षानंतर त्या फॅक्टरीला वाटलं तर ते कंटिन्यू करतील, तुला सर्टिफिकेट देतील, तुझा हा एक्सपिरियन्स आहे. आता त्या एक्सपिरियन्सच्या आधारे आणि दरमहा 22,000 रुपये जगल्यामुळे पुढे खूप गोष्टी करू शकेल. तर अशा प्रकारचा एक प्रस्ताव की ज्याच्यातून नवीन पत्रकार एस्टॅब्लिश होईपर्यंत, एकदा तो चांगल्या बातम्या आणतो, लिहितो, असं झालं की तो वर्तमानपत्रवाला कशाला सोडतो किंवा त्याने सोडलं तर तो दुसरीकडे जातो. पण पहिल्या 5 वर्षातच गळून पडणारे, पळून जाणारे अशी मोठी संख्या ह्या पत्रकारिता क्षेत्रात असते. हा त्याच्यातला बेसिक मुद्दा आहे. आता पुढचा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने त्याला स्टॅबिलिटी निर्माण करणं. त्याला प्रामुख्याने आफ्टर रिटायरमेंट पेन्शन आणि त्याच्या संपूर्ण सर्व्हिस पिरियडमध्ये आजारपणासंग खूप मजबूत पाहिजे. त्याने आपल्या जिल्ह्यातल्या 300-400 जणांचा ग्रुप असतो वेगळ्या वर्तमानाचं काम करणार. त्यांना ह्या सवलती कशा मिळतील आणि त्या सवलती मिळून ते कशी समृद्धी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण बेसिक मुद्दे खूप आहेत. कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही असा मुद्दा आहे. प्रामुख्याने आपल्याला जे मान्यता मिळून कार्ड मिळतं त्यातल्या फॅसिलिटीज कमी आहेत, त्याचा कोटा कमी आहे, अशा सगळ्या गोष्टी घेऊन प्रामुख्याने मुख्यमंत्री महोदयांबरोबर एक बैठक लावू. काही बैठका ह्या अशा असतात की ज्याच्यामध्ये तिघेही उपस्थित राहतात. असं तिघे उपस्थित राहिले तर पटापट सोपं होतं. नाही तर मुख्यमंत्री महोदयाने एखादा शब्द दिला, मग अर्थमंत्री असे म्हणू शकतात की नाही याच्यासाठी सध्या बजेट नाही, तर तुम्ही पण उपस्थित राहा. असं आज इमिजिएट एक प्रमुख 5 मागण्या घेऊन, म्हणजे अगदी विधान परिषदेत आमचा एक प्रतिनिधी द्या अशा नाही, तर लगेच होणार नाही. परंतु हे जे त्या जिल्ह्याचा कोटा वाढवापासून, त्या जिल्ह्यामध्ये हाऊसिंगसाठी जागा द्यापासून, कारण तुम्हाला विधान परिषदेत एक दिला की तुमच्यात भांडणं होतील की आपण तुमच्या वेळी कोणी जायचं. हां, त्यामुळे त्यांचं म्हणणं राहील, सुरुवात करू नका. त्यामुळे ज्याला आपण रोजमर्राच्या असं म्हणतो की ज्याच्याशिवाय आमचं कुटुंब नाही चालणार, अशा सगळ्या गोष्टी मी माझ्या लेटरेटवर लिहितो, तिघांकडे मीटिंग मागतो. एक 8 दिवस कसे बिझी आहेत ते मला माहिती आहे. अगदी 2 आणि 3ला राष्ट्रपतीच महाराष्ट्रात आहेत, 3 ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत. असे BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष आता कराड आणि कोल्हापूरला आहेत. तेव्हा हा आठवडा थोडा धावपळीचा असल्यामुळे पुढच्या आठवड्यात अशी बैठक नक्की घेऊ. मंगलप्रभात लोढांनी त्यांच्यापुरती एक घोषणा केलीच आहे की जेवढी ITI आहेत त्या ITIमध्ये लोकल एक 10 का काहीतरी म्हटलं त्यांनी वर्तमानपत्र आम्ही घेऊ. मी जरा कॅल्क्युलेशन करतो, कारण त्यांची 200 ITI आहेत तर माझी 6000 कॉलेजेस आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त आहे, तर मी एकदा कॅल्क्युलेट करतो की हे त्या कॉलेजला कंपल्शन करता येईल का, युनिव्हर्सिटीने त्यांना द्यायची का, आम्ही स्टेट गव्हर्नमेंट म्हणून ज्या ग्रँट देतो वेगवेगळ्या कारणाने त्यात द्यायची, किंवा हे पैसे वर्षाला तुमचं इतकं बिल होईल, आम्ही अजून चेकिंग करणार, इतके पेपर तुम्ही आणता की नाही. आणि त्याच्यामध्ये लोकल पेपर ज्यांचं खप कमी आहे, ज्यामुळे ते तोट्यात असतात, ते तुम्ही घ्या असं फक्त मी प्रस्ताव मांडतो. गेल्या माझ्या सेक्रेटरीला कॅल्क्युलेट करायला सांगतो. अशा ज्या लगेचच्या गोष्टी आहेत त्या आपण नक्की पूर्ण करू. आणि बैठक म्हणजे एक महामंडळाचा विषय आहे, कारण म्हणजे काही कारणच नाही न म्हणण्याचं, पटकन हा संपवला पाहिजे विषय. कारण जवळजवळ नवीन 23 महामंडळ आता आपण घोषित केली. त्या प्रत्येक महामंडळाला पहिले 50 कोटी भांडवली दिलं. कधी वर्तमानपत्र टाकणारे, रिक्षा चालवणारे, अशी मोठी यादी आहे सगळी झालेली. हां, तुम्ही किती म्हणतो प्रदेश? मी म्हटलं ना की अशा जेव्हा केव्हा अशी प्रोव्हिजन होईल त्यावेळेला पहिलं नाव कोट करू नका, तुम्ही त्याला बाद करून टाका, त्याचे दुश्मन निर्माण करून टाका. संजय भोकरे याला साक्षी आहे. आणि त्यामुळे जे करायचं ते आमच्या ग्रामीण भाषेत म्हणतात तसं फार न बोलता करणं असं करायला पाहिजे. त्यामुळे घोषित एकदा होणं. आता विशेषतः प्रोव्हिजनच कशा एवढी करायला पाहिजे ना. 12 राज्यपाल पेंडिंग आहे. त्याचा निकषच असा आहे की कवी, पत्रकार, लेखक, खेळाडू, कलाकार अशांना तर द्यावे. आता त्याचा इतिहास काय याच्यावर आपण जाऊया. पण रामदास फुटाण्यांसारखे गेले, शांताराम नांदगावकरांसारखे गेले, नादो मानवरांसारखे गेले.
अशी एक मोठी यादी त्या वेळेला आली पण. आणि त्यामुळे नेहमी आपण म्हणतो तसं एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत ती मागत राहणं. महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर राज्य पत्रकार संघाच्या वतीने 28 जुलै 2024 रोजी दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी संवाद यात्रा 27 जिल्ह्यातून आणि 158 तालुक्यामधून आज मंत्रालयापर्यंत समारोप सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी या राज्याचे मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, दुसरे मंत्री मंगलप्रभाजी लोढा, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार पंकजाताई मुंडे, त्याचबरोबर आमच्या संघाचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे साहेब, या संघाचे ज्ञानवंत, गुणवंत, बुद्धिवंत असे प्रदेश अध्यक्ष वसंतजी मुंडे, त्याचबरोबर आमच्या डिजिटल मीडियाचे प्रमुख सिद्धार्थजी भोकरे, संतोषजी मानूरकर, त्याचबरोबर आमच्या या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार किसनभाऊ हसे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे कार्याध्यक्ष, या यात्रा संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रवीणजी सपकाळे, तसेच माझ्याबरोबर काम करणारे सर्व राज्यातील सर्व प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य, प्रदेश उपाध्यक्ष, आपण सर्व ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत असे सर्व राज्यातील पत्रकार बांधव. खरं तर ही संवाद यात्रा सुरू करण्यापासून गेल्या 3 ते 4 महिन्यापासून अथक प्रयत्न करणारे या संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे यांच्याकडे असलेली कल्पना आणि राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे साहेब यांनी दिलेली मान्यता या जोरावर गडचिरोली ते मंत्रालयापर्यंत प्रवास करत असताना ग्रामीण भागातील प्रत्येक पत्रकारापर्यंत जाऊन प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला बोलावून आज पत्रकारांच्या बाबतीमध्ये 20 मागण्यांचं अपडेट घेऊन आपण ही संवाद यात्रा या ठिकाणी आणली. खरं तर ही यात्रा सुरू असताना सर्वांच्या यात्रा निघत होत्या. अनेक ज्येष्ठ संपादक, अनेक संघटना असे बोलत होते की ही संवाद यात्रा कशासाठी. पण जो स्तंभ दिसत नाही तो स्तंभ या 3 स्तंभांचं बॅकअप आहे आणि तो स्तंभ म्हणजे माध्यम व्यवस्था आहे. ज्या ज्या देशामध्ये माध्यम व्यवस्था अधिक सक्षम आहे त्या देशांमधली लोकशाही अधिक बळकट आहे, अधिक सुदृढ आहे. आणि म्हणून सामान्य माणसाला जेव्हा कुठल्याच व्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही, सामान्य माणसाचं गरण जेव्हा कुठल्याच व्यवस्थेत ऐकून घेतलं जात नाही, त्यावेळेस सामान्य माणसाला पत्रकाराची आठवण होते. एवढंच नव्हे तर पक्षामध्ये सुद्धा आपली बहुपक्षीय लोकशाही आहे. पक्षांमध्ये सुद्धा ज्यावेळेस एखाद्या नेत्याचं म्हणणं किंवा एखाद्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तेव्हा त्याला सुद्धा पत्रकारांचीच आठवण होते, पत्रकारांसमोर यावं. एवढंच नव्हे की या देशामधले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा व्यवस्थेमधले अनेक लोक असतील, त्यांना जेव्हा जेव्हा असं वाटतं की आपलं म्हणणं लोकांपर्यंत गेलं पाहिजे, व्यवस्थेपर्यंत गेलं पाहिजे, त्यावेळेस सुद्धा त्यांना पत्रकारांचीच आठवण होते. आणि म्हणून ही व्यवस्था अधिक सक्षम असणं आवश्यक आहे. यासाठी दुसरं कुणी येऊन काही करणार नाही, तर याच व्यवस्थेतल्या लोकांना यासाठी काम करणं आवश्यक आहे. आणि म्हणून कोरोनानंतर दादा विशेषतः वर्तमानपत्राच्या क्षेत्रात काम करणारे लोक असतील, वर्तमानपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणारे लोक असतील किंवा अन्य माध्यमामध्ये काम करणारे लोक असतील, या लोकांसमोर अनेक अडचणी उभा राहिलेल्या आहेत. मात्र प्रश्न असा आहे की पत्रकारांना काहीच अडचण नसते अशा प्रकारची मानसिकता राजकीय व्यवस्थेची आहे, राज्यकर्त्यांची आहे आणि समाजाची सुद्धा आहे. आणि पत्रकार झाले की सगळे प्रश्न सुटले, त्याच्यात कुठलेच प्रश्न नाहीत अशा प्रकारची मानसिकता असल्यामुळं आणि त्याही पलीकडं पत्रकार आपल्या मागण्यांसाठी किंवा आपल्या विषयांसाठी कधीही उघडपणे बोलत नाहीत. पण दादा या यात्रेच्या निमित्तानं जेव्हा 27 जिल्ह्यात जात असताना पत्रकारांनी आपल्या वेदना, आपल्या भावना अनेक ठिकाणी व्यक्त केल्या. जळगावमध्ये मी नाव घेऊन सांगेन, जळगावमध्ये किशोर पाटील नावाचा TV9चा प्रतिनिधी आहे. त्यांनी जेव्हा कवितेतून पत्रकाराचं जगणं काय आहे हे मांडलं, त्यावेळेस त्या ठिकाणी 100-150 उपस्थित असलेल्या पत्रकारांचे डोळे पाणावले. संभाजीनगरमध्ये एक ज्येष्ठ पत्रकार जेव्हा उठून उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं
माझं वय 72 वर्ष झालेलं आहे. मी पेन्शनसाठी अर्ज दिलेला आहे, प्रस्ताव दिलेला आहे. 4 वर्ष झालं प्रस्ताव मंजूर होत नाही, त्रुट्यांमध्ये प्रस्ताव आहे. आता कुणी काम देत नाही आणि पेन्शन ही मंजूर होत नाही. जगायचं कसं हा प्रश्न माझ्या समोर आहे. मग अशा लोकांच्या बाबतीत आपण बोलणार आहेत का नाही? अशा लोकांचे प्रश्न आपण मांडणार आहेत का नाही? यासाठी ही समाज यात्रा आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून एक आगळा वेगळा असा कार्यक्रम गेले काही दिवस, जो 4000 किलोमीटरची एक यात्रा म्हणायला हरकत नाही, संवाद यात्रा, ती दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी यात्रा ज्यांनी केली ते वसंतरावजी मुंडे. कारण यात्रा मुंडेंना जमतात चांगल्या आणि ते प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. आणि या मंचावर आताच मी आले तेव्हा जे मार्गदर्शन करत होते संजयजी भोगरे राज्य संघटक, नितीनजी शिंदे प्रदेशाचे उपाध्यक्ष, प्रवीणजी सपकाळे प्रदेशाचे कार्याध्यक्ष, संतोषजी मानूरकर राज्याचे समन्वयक, विश्वासजी आरोटे प्रदेशाचे चिटणीस आणि तुमचे सर्व जी टीम आहे ज्यांनी हे यशस्वी केले ते सर्व टीम, आणि समोर महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव प्रतिनिधी, मी सर्वांना माझा नमस्कार. मी वसंत मुंडे यांचं अभिनंदन करते की दीक्षाभूमीपासून सुरुवात करून मंत्रालयापर्यंत आलात. कारण मंत्रालयामध्ये किंवा देशामधल्या कुठल्याही राजकारणामध्ये प्रत्येक निर्णय आपण जो घेतो त्या दीक्षाभूमीचेच देण आहे, संविधानाचीच देण आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नियम आणि कायद्याच्या चौकटीमध्ये सगळ्या भाषांनी, सगळ्या धर्मांनी, सगळ्या जातींनी असा आपला हा समाज, आपला असा देश हा चालवण्याची ताकद त्या एका पुस्तकात आहे, त्या घटनेत आहे. आणि घटनेने दिलेले अधिकार हे लोकांपर्यंत पोहोचवणं, सरकारच्या चांगल्या कामांचं थोडं कमी केलं तरी कौतुक करणं आणि योग्य नसलेल्या गोष्टींवर एक आवाज उचलणं, त्याच्यावर वार करणं, ह्याच्यासाठी लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा स्तंभ म्हणून काम करत आलेला हा म्हणजे आपला मीडिया, पत्रकार, आणि हा एक लोकशाहीचा महत्वाचा भाग आहे. आम्ही आता माझ्या जीवनामध्ये मी नेहमी म्हणते आमच्या वेळी असं होतं, तुमच्या वेळी असं आहे, असं मी माझ्या बहिणीला, मुलाला सांगताना सांगते. आणि मला असं आठवतं की माझ्या आजीच्या काळापासून माझी आजी सांगायची आमच्या काळात दिवाण होता, कंदील होता, आमचा तो रजाकाराचा काळ होता, मुलींना शिकायला खूप अडचणी होत्या. आमची आई सांगायची आमच्या काळात असं होतं, तसं होतं, रेडिओवर आम्ही बिनाका ऐकायचो, तुम्हाला तर सगळं एका टीव्हीवर बघायला मिळतं. मी माझ्या मुलांना सांगते सगळं तुम्हाला मोबाईलवर बघायला मिळतं. ही क्रांती बघणारी आपली पिढी आहे खरं बघायला तर. कारण आपण एवढ्या फास्ट क्रांती होताना पाहिलेली आहे की आपण अगदी लेखनाचे जे माध्यम होतं तेव्हापासून ते ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून एक बातमी एका ठिकाणी पोहोचवण्यासाठी लागणारा कालावधी, दिवस रात्र कठीण परिश्रम करून एक कागद कुठेतरी पेजमध्ये पोहोचवून तो छापून आणणाऱ्या दिवसांपासून ते आता पंकजा मुंडे बोलते ते महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा आपापल्या घरी बसून ऐकू शकतो आता रिअल टाइम मध्ये ही क्रांती बघितलेली आहे. आणि या क्रांतीमध्ये काही नाही हल्लय ते म्हणजे मीडियाचा एक प्रभाव. जरी आता न्यूज चॅनल खूप झाले असतील, वर्तमानपत्र खूप झाले असतील, ऑडिओ व्हिज्युअलचे वेगवेगळे साईट झाले असतील, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोक व्यक्त होत असतील, वेगवेगळे इंटरनेटवर वेगवेगळे आयुध निर्माण झाले असतील, तरी सगळ्यात एक धाक हा कायम राहिलेला आहे, तो हा लोकशाहीच्या स्तंभाचा. आणि मग त्यांचे जे प्रश्न आहेत ह्या क्रांतीमध्ये तेही बदलत गेलेले आहेत. पूर्वी एखादी बातमी छापून आणत असेपर्यंत जणू बाण सुटला अशा प्रकारे ती एकदा गेली तर त्याला रिपेअर करणं कठीण असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारण आणि हे पत्रकारिता यांचं एक कुठेतरी सांगड घालायची गरज आहे. वसंत मुंडेंचं अभिनंदन केलं. मी म्हणलं मुंडेंनाच यात्रा जमतात. मुंडे साहेबांनी यात्रा काढली होती, संघर्ष यात्रा, तेव्हा सत्ता परिवर्तन झालं होतं. त्याच्यानंतर अनेक यात्रा झाल्या. मी म्हणत नाही की आता हा गमतीचा भाग झाला, अनेक लोकांनी अनेक यात्रा काढल्या, यशस्वी झाल्या. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर हतबल झालेल्या समाजाला हात देण्यासाठी, त्यांचं मनोबल ठेवण्यासाठी पुन्हा संघर्ष यात्रा मी केली होती. मला आठवतं
तेव्हा एकदा सत्ता परिवर्तन झालेलं आहे. आणि आता वसंत मुंडे तुम्ही यात्रा केल्यावरही सत्ता परिवर्तन नाही होणार असा इतिहास घडला तर फार आनंद होईल. मोकरे साहेबांनी सांगितलं की माहित नाही कोणाचं सरकार येईल आम्हाला, पण मला असं म्हणावं लागतं आणि म्हणावं वाटतं मनापासून की आता सरकार आलं पाहिजे. मी तर आत्ता आमदार झाले, आता तर सरकार आलं पाहिजे ना. कारण शेवटी मी 5 वर्ष संघटनेचं काम करत असताना सरकार होतं, पण मला जे करता येईल त्याला शेवटी तुमच्या संविधानिक मर्यादा असतात. तर या मुंडेंच्या यात्रेने मला असं वाटतं की योग्य बदल करूनच आहे ते सत्ता राहील, सामान्य माणसाच्या साठी सत्ता राहील असं वाटतं. आता तुमच्या मागण्या ज्या आहेत त्याच्या आधी माझ्या मते चंद्रकांत दादा येऊन गेले, मंगलप्रभातली लोढा येऊन गेले आणि आता मी आले आहे. खरं तर प्रोटोकॉल उलटा झाला. ते मंत्री आहेत, ते प्रमुख भूमिकेत आहेत. सरकारने काय करावं काय नाही करावं हे त्यांच्या डायरेक्ट हातामध्ये आहे. मी तर आत्ता 12 जुलैला विधान परिषदेचे मेंबर परत झाले 5 वर्षाच्या वेगळ्या भूमिका निभावल्यानंतर. पण मला आठवतं की जेव्हा मी मंत्री होते तेव्हा त्या काळामध्ये पत्रकारांच्या हक्कासाठी नेहमी सकारात्मक भूमिका मी घेतलेली आहे. पत्रकार आज खरं तर जे प्रिंट मीडिया आहे त्यांचा खूप एक वेगळा प्रवास चालू आहे, कठीण प्रवास चालू आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पण प्रवास बघायला गेला तो प्रचंड कॉम्पिटिशन आहे, त्यांचा एक कठीण प्रवास चालू आहे. आणि अशा कठीण प्रवासामध्ये बातमी देणं हेच ध्येय बनून जातं. योग्य बातमी देण्यापेक्षा अशी ही परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी योग्य माणूस म्हणून या जसं आम्हाला राजकारणात एक चांगला व्यक्ती बाबा ज्याला कोणताही माणूस द्वेष करत नाही, ज्याला कोणत्याही पक्षाचा वैयक्तिक विरोध नाही, असा बनून राहण्यात जेवढं कठीण काम आहे तेवढंच पत्रकारितेसाठी आज हे कठीण काम आहे की बाबा हा पत्रकार योग्य भूमिका मांडतो. आणि मग योग्य भूमिका मांडणारे जे लोक असतात ना ते समाजामध्ये मुठभरच असतात. क्रांती करणारे लोक मुठभर असतात, ते क्रांती घडवतात, अनेक लोकांच्या विचारांना प्रभावित करतात. मग अशा लोकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. एखादी खरी बातमी दिली, एखादा घोटाळा काढला की त्याला धमक्या येतात, त्याला अडचणी निर्माण होतात, त्याला संरक्षण मिळत नाही, त्याच्याच एडिटरला कदाचित त्याला माफी मागायला लागते किंवा कधी कधी नोकरी सुद्धा गमावी लागते. हे प्रसंग असतात. आणि अशा वेळी थोडी दादागिरी राजकारणीत लोक करत असतात. बातम्या कोणाच्या असतात अजून जरी तुम्ही कुठल्या एखाद्या संस्थेविषयी छापली तरी पण राजकारणाची बातमी पण चवीने लोक होतात, हा यांनी केलं, हे अपेक्षितच आहे, यांनी घोटाळाच केला. पण अशा वेळी त्या पत्रकाराला, त्या पत्रकाराच्या जे आयुक्त वापरतायत, मग ते प्रिंट असेल, त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. ही बेसिक मागणी आपली आहे. आता हे संरक्षण कसं मिळू शकतं तर ते जगले तर संरक्षण मिळेल. जगण्यासाठी आर्थिक शक्ती सुद्धा त्यांना मिळायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना जाहिरातीच्या बद्दल त्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. जाहिराती जर सरकारच्या ते छापत असतील तर त्याच्या GST मध्ये काही सूट मिळाली पाहिजे. अशा प्रकारच्या बेसिक आपण मागण्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर एक वृत्तपत्र खरेदीसाठी ग्रामपंचायतला 10,000 रुपयाची एक तरतूद करावी. इतकी छान मागणी. मी ग्रामविकास मंत्री तेव्हा होते, जरी मागणी तेव्हा असते तर मी लगेच मंजूर करून टाकली असती. पण मला काय वाटतं ह्याच्यासाठी, कारण ग्रामपंचायत ही सशक्त व्हावी अशी इच्छा माझी होती. कारण ती डिजिटलाइज व्हावी झाली बरं का. आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये ग्रामपंचायत डिजिटलाइज झाली. ग्रामपंचायतच्या त्या हॉलमध्ये बसून काही जुने माणसं अजूनही आपण बघतो झाडाखाली बेंचवर बसून पेपर वाचताना आपल्याला गावाकडे गेलो की वयोवृद्ध माणसं दिसतात. आणि अजूनही पेपरचं जे हे आहे क्रेज आहे किंवा एक क्रेडिबिलिटी आहे त्याला मानलंच पाहिजे. तर त्याच्यासाठी तशी तरतूद करावी ही चांगलीच मागणी आहे. आणि एवढं बजेट आहे ग्रामविकासचं किंवा ग्रामीण ह्याचं, त्याच्यात 10,000 रुपये ही तरतूद. आता ती तुम्ही वार्षिक लिहिलंय ते बघायला गेलं तर किती ते 600-700 रुपये सुद्धा महिन्याला येत नाही. ही तरतूद करणं काही खूप अवघड गोष्ट नाही. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना, ग्रामीण विकास मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगेन की या बाबतीत तात्काळ निर्णय चांगला घ्यायला काहीच हरकत नाही. आपले बरेच 24-25-26 तुम्ही ह्याच्यामध्ये मागण्या दिल्या आहेत. नक्कीच चंद्रकांत पाटलांनी आणि मंगलप्रभात लोढांनी त्या ॲड्रेस केल्या असतील. पण बाळशास्त्री जांभेकर निवृत्ती योजनेत ज्या जाचक अटी आहेत त्या रद्द कराव्या ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करताय. बाप ज्यांची सेवा झाली आहे 30 वर्ष त्यांच्यासाठी हा विषय माझ्या हृदयाच्या थोडा जवळ आहे. आपण नेहमी बीड जिल्ह्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा कार्यक्रम घेत असतो. तर नक्की ह्याच्यासाठी सुद्धा मी आग्रह धरेन. कारण शेवटी निवृत्तीच्या अटी जाचक नाही असल्या पाहिजे. निवृत्ती काळ हा सुखद व्हावा. ज्यांनी आयुष्यभर हा कारण एक लोकशाहीमध्ये सेवेचाच भाग आहे. योग्य बातम्या, योग्य वृत्त देणं, योग्य गोष्टी खुल्या करणं, योग्य गोष्टीवर आवाज उचलणं. तर त्याच्यासाठी नक्कीच जाचक अटी नसल्या पाहिजे.
ह्या सगळ्या गोष्टीकडून जात असताना महागाईचा भत्ता वगैरे वगैरे सगळं आता मी काही वगैरे रिपीट करत नाही, पण शेवटी एकदम फोकस आला शेवटच्या मूळ मुद्द्यावर की मतदारसंघ पुनर्रचनेत शिक्षक पदवीधर यांच्याप्रमाणे पत्रकारांसाठीही स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करावा. आणि हे म्हणजे एकदम म्हणजे एखादा असं सिनेमामध्ये सिरियलमध्ये ढाण ढाण असं ते एकदम तसं माझं झालं इथे. आता हे अरे बापरे हे झालं. हे मागणी आहे चांगलीच आहे, सरपंचही मागणी करतायत, प्रत्येक घटक म्हणतो आमचा एक वेगळा मतदारसंघ पाहिजे. तसं पत्रकारांची मागणी करायला काहीच हरकत नाही. पण तुम्ही जर राजकारणात आला मग आम्ही पण तुमच्याशी कसं लिहिणार? आम्ही तर तुमच्यावर लिहू शकत नाही. तुम्ही पण राजकारणात आले तर मग तुम्ही असं म्हणजे इतकं निवृत्त मन ठेवून किंवा एक न्यूट्रल मन ठेवून काम करू शकलं पाहिजे, हे पण आवश्यक आहे. कारण आम्ही पत्रकार म्हणलं की एक वेगळंच त्याचं एक वैभव आहे, एक वजन आहे. तर पत्रकारातून राजकारणात यावं ह्याच्यापेक्षा तुम्ही खुलच राजकारणात काय येत नाही. त्याला काय लागतं? तुम्ही डायरेक्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? पत्रकारांचा वेगळा मतदारसंघ असायचे, तुम्ही डायरेक्ट नॉर्मल विधानसभा लोकसभा लढायला काही पत्रकारांना बंदी वगैरे असं काही नाहीये. तर तुम्ही चांगलं काम करून त्याच्यातही यावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत आणि अशी माझी इच्छा देखील आहे. म्हणजे राजकारणात काय त्रास असतो हे पण कळल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी राजकारण धरून लोक तर पहिले शिवी द्यायची असेल तर राजकारणाने, पहिले टीका करायची तर राजकारण, कोण वाईट सगळ्यात वाईट असतात असं राजकारणी असं म्हणतात. पुन्हा मला बघितल्यानंतर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.